रामकृष्ण हरिमाऊली, मी अक्षय टाक झी टॉकीज वरील चैतन्यमयी वातावरणात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे मन मंदिरा गजर भक्तीचा। ये हमारे लिए सब कुछ करते आणि आमचे डीओपी आहेत। हा आमचा छोटासा दिग्दर्शक आहे सिद्धू, तर ही आहे मनीषा। नमस्कार माऊली, मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आज मी तुम्हाला आपलं रोजचं शूटिंग नाही दाखवणार, आज माझं विशेष शूटिंग म्हणजे जे मी मन मंदिरा गजर भक्तीचा ही कीर्तन मालिका आहे, ह्यामध्ये मी निवेदक आहे, तर त्याचे शूटिंग तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर आम्ही या ठिकाणी त्याचं शूटिंग करण्यासाठी आलेलो आहोत, तर तुम्हाला सगळ्यांशी भेटवतो। हॅलो सर, नमस्कार। नमस्कार नमस्कार। काय चाललं? छान, उत्तम। हे आमचे परांजपे सर आहेत आणि आमचे डीओपी आहेत आणि आमचा शूटिंग आज झालेला आहे, त्यामुळे निवांत आहे ना, त्या आम्हाला एवढा निवांत वेळ नसतो। दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना। सगळ्यांना शुभेच्छा। हा आमचा छोटासा दिग्दर्शक आहे सिद्धू। हा लहान जरी वाटत असला तरी हा खूप हुशार आहे, म्हणजे की खूप टॅलेंटेड आहे। तर आज शूटिंग झालेलं आहे आता, त्यामुळे आम्ही सगळे निवांत आहेत। साठी जेवण आलेलं आहे आणि मस्तपैकी त्यांनी जेवण आणलं। अरे बापरे, हे काय आणलं? जेवणच आहे। तर ही आहे मनीषा आणि ही रागाने माझ्याकडे पाहत असते, लवकर संपव आणि लवकर घरी चल। सो असं आमचं आता तर शूटिंग झालं। काय गरबा खेळायला जायचं? नाही, एकटीच खेळणार आता। सो शूटिंग झालेलं आहे आता, हे मस्तपैकी कॉपी करतायत डेटा। तो ये हमारे दादा है माइक वाले, उनका नाम बताओ। सुनील विश्वकर्मा। ये सुनील विश्वकर्मा जी है, अरे बहुत अच्छा काम करते हैं। और ये हमारे संदीप दादा है, ये हमारे लिए सब कुछ करते हैं। म्हणजे आम्हाला खायला देतात, अजून आमची सगळी व्यवस्था ते बघतात आणि आणतात, सोडतात, सगळ्या प्रकारचं समजा बोलवतात, शूटिंग लावतात, हे सगळं करतात। आणि हे बघा, हे आमची सारथी आहेत, हे आम्हाला घेऊन येतात। त्यांची गाडी कोणती आहे? इनोवा। येस। इकडे अचानक पाऊस आला होता आणि ऊन पण होतं, म्हणजे मोठे मोठे पावसाचे थेंब पडत होते, पण ऊन सुद्धा होता। हे बघा मी जवळून दाखवतो। तर ह्या प्रकारच्या पावसाला, म्हणजे की ऊन असताना सुद्धा पाऊस पडतो, त्या पावसाला काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। या शूटिंगमध्ये ना जास्त वेळ नसतो, खूप सारं पाठांतर करायचं असतं ना, त्यामुळे छोटासा ब्लॉग बनवला मी। हा शो तुम्ही नक्की बघा, रोज संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीजवर असतो, मन मंदिरा गजर भक्तीचा। नक्की बघा। तर याच्यामध्ये आता मी तुम्हाला माझ्या अँकर लिंक्स कसे शूट करतात ते दाखवतो, बघा। रामकृष्ण हरिमाऊली, मी अक्षय टाक झी टॉकीज वरील चैतन्यमयी वातावरणात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे मन मंदिरा गजर भक्तीचा। माऊली, आज आहे धनत्रयोदशी। तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या आणि दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। ही दीपावली लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरी येवो ही सदिच्छा। माऊली, आपली संस्कृती किती महान आहे। होय सर, माऊली आपली संस्कृती किती महान आहे। 500 महिने आले बाबू, जर 150 रुपये बोलले नसे 300 रुपये चल ठीक आहे। तर यामध्ये ही सुरसुरी हातातली सुरू असताना मला वाक्य बोलायचे होते, पण मध्ये मध्येच ती बंद संपून जायची, विजून जायची, ते प्रॉब्लेम यायचा। आणि त्यातल्या त्यात बाहेर एक रिसॉर्ट होता बाजूला, आणि त्यातले मोठ्या मोठ्या आवाजात गाणे लागत होते मध्येच, त्यामुळे मला हे म्यूट करावं लागलं, नाही तर मग हे कॉपीराईट इश्यू झाला असता। तर त्यामुळे पण मध्ये मध्ये थांबावं लागायचं। माऊली, आपली संस्कृती किती महान आहे। या संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला महत्व आहे। हे प्रत्येक सण आपल्याला एकमेकांना जोडून ठेवतात, माणसांना जवळ आणतात, आपल्या मनातील प्रेम, करुणा, दया, माया, भक्ती या सगळ्या भावना जिवंत ठेवतात। आणि दिवाळी तर सगळ्यात मोठा सण आहे। महाराष्ट्रातला असं एक पण घर नसेल की जे दिवाळी साजरा करत नाही। मी दिवाळीचा सर्वात मोठा सण बारीक केला आवाज, चलो बंदच करू आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगाचं नाव
तुरी पकडली ना हातात तर बालपणात गेल्यासारखंच वाटतं. खरंच माऊली, मला असेच फटाके आवडतात. उगाच कशाला धडाम धडाम मोठा आवाज करायचा आणि ध्वनी प्रदूषण करायचं. अहो, लोकांची पण काळजी आपणच घ्यायला पाहिजे ना. थोडक्यात आनंद व्यक्त करा. रामकृष्ण हरी माऊली महाराजांनी काय सांगितलं आलं का लक्षात? या दिवाळीमध्ये काही कमी पडलं तरी चालेल, पण भक्तीची कधी कमी पडू देऊ नका बरं का. कारण जे काही आपल्या जीवनामध्ये सुख आहे ते भगवंतामुळे. त्यामुळे तुम्ही खा प्या मजा करा आनंद साजरा करा, पण सकाळ संध्याकाळ भगवंताचं नाव घेत जा माऊली. खरंच माऊली. तर माऊली, प्रत्येक वेळी मी तुम्हाला नवीन नवीन काहीतरी दाखवायचा प्रयत्न करत असतो. तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्ही नक्की हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय, टाटा.